सोलापूरच्या जुना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी अंगणवाडी सेविकांचा मोठा मोर्चा काढण्यात आला होता। शासन स्तरावर विविध योजना राबवल्या जातात, त्या अंगणवाडी सेविकांच्या भरोश्यावर मात्र या अंगणवाडी सेविकांना आजही तुटपुंजा वेतनावर काम करावे लागते। राज्यात निवडणूक आयोगाकडून SIR चे कामकाज सुरू आहे। ग्रामीण भागात BLO अधिकाऱ्याच्या हाताखाली अंगणवाडी सेविकांना काम करण्याची सक्ती केली जात आहे। BLO ना भरमसाठ मानधन आणि अंगणवाडी सेविकांना मात्र फुकटात कामकाज करावे लागत आहे। या विरोधात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले। राज्य उपाध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका आहे। आज एवढं पावसात येऊन उभं राहायचं एकच कारण आहे। आज आमच्या जी वयस्कर आहेत लोक जी रिटायर आलेले आहेत, आता जवळजवळ 10 वर्ष झालं वेटिंग मध्ये आहेत की कधी काही लोक असे आहेत की त्यांना काम होत नाही, पण बळच करावं लागतंय, कारण सक्षम होऊन करावं लागतंय, आव्हानं करावं लागतंय फक्त आणि फक्त पेन्शनच्या आशेवर। आम्हाला एकच अपेक्षा आहे की पेन्शन ही आम्हाला मंथली मिळायला पाहिजे जी, आणि ग्रॅच्युटी कोर्टाने आदेश दिलाय की अंगणवाडी सेविकांनी मदतनीसला ग्रॅच्युटी सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश, पण हे शासन राज्य शासन त्याला मानायला तयार नाही। आणि बघ जे लोक रिटायर झालेत आणि रिटायर होणार आहेत हे लोक फक्त आशेवरच ठेवलेत, त्यांना कुठंतरी पेन्शन आणि ग्रॅच्युटी मिळावी एवढीच आज या मागणी मागे आमची अपेक्षा आहे। BLOचं काम असं सांगितलं, BLO म्हणून BLO ना भरगतचं मानधन दिलं जाते, त्यांना सहाय्यक म्हणून आमची नेमणूक केली आणि काम तर असं केलं सांगितलं जाते अंगणवाडीचं पण काम करा आणि ते काम झाल्यानंतर पुन्हा BLO सहाय्यक म्हणून पण काम करा, म्हणजे 24 तास आम्ही ड्युटी करा। पुन्हा उरलेला जर एखादी माहिती आलीच तर लगेच रात्रीच्या 10 वाजता 11 वाजता सुद्धा पर्यवेक्षक ती माहिती आमच्याकडून घेतात। मग आम्ही करतोय कशासाठी? आम्ही संसार चालवण्यासाठी, मुलांना व्यवस्थित मिळण्यासाठी, पण त्या संसाराकडे लक्षच नाही आमचं। जे पैसे येतात त्याचा पुरेपूर आम्हाला मुलांना खाऊ घालायला सुद्धा वेळ नाही, एवढा व्यस्त केलंय शासनाने आम्हाला। फक्त जी योजना ती अंगणवाडीदारी, जी योजना ती अंगणवाडीदारी, फक्त अंगणवाडी सेविकेशिवाय त्यांना आमची एवढी एक मागणी आम्हाला आहे, व्यवस्थित काम आहे आमचं, काम आलं फार व्यवस्थित पाडू द्या। जी मुलं सुशिक्षित आहेत, बेरोजगार आहेत, त्यांनाही थोडंसं कामाला लावा, त्यांना पण काही योजना आल्या त्यांच्याकडून करून घ्या, त्यांनाही थोडंसं रोजगार मिळेल, त्यांचं काही असेल तर त्याच्यातून मानधन मिळेल, त्यांच्या काही सुविधा होतील, पुढे शिक्षणासाठी त्यांचा उपयोग होईल। आमची एवढीच मागणी आहे, प्रत्येक काम एवढ्याच पगारीमधून आमच्याकडून करून घे, वेट बिगारी सारखं राबवलं जाते। भरा मग बाहेर राज्यातल्या आणून भरायचं का? टार्गेट पूर्ण करा म्हणते, टार्गेटचं हे बघा, टार्गेटला तर कसं लाभार्थी किती असतो ते 4-5 लाभार्थी, मग महिन्याला 3-4 लाभार्थी भरणार कुठे? भरतोच ना आपण तेवढं। प्रश्नावर प्रश्न अनेक प्रश्न आहेत, असे प्रश्न एक प्रश्न सोडवायला दुसरा प्रश्न निर्माण करतात, याचं ट्रेनिंग नसतं, काही नसतं। आणि प्रत्येक गोष्टीला सांगितलं जाते युट्यूबवर तुम्हाला लिंक मिळेल आणि ती तुम्ही ओपन करा आणि त्याप्रमाणे काम करा। प्रत्यक्षात ट्रेनिंग कधी दिली जाणार आहे? असाची ट्रेनिंग काय आज एवढ्या संख्येने अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत, काय प्रमुख मागण्या भर पावसात तुम्ही आंदोलन करताय? मी सूर्यमणी गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा सरचिटणीस आहे। आजच्या प्रमुख मागण्या अंगणवाडीच्या सांगण्यापूर्वी सर्वप्रथम दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांचं आज उपोषणाचा 24वा दिवस। देशाचं भविष्य घडविणारे विद्यार्थी दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करतायत, त्यांच्यावर बेछूट लाठीमार झालेला आहे, काही बेशुद्ध पडलेले आहेत, काही चक्करून पडले आहेत, मुलं मुली विद्यार्थी त्यामध्ये भागीदारी झालेले आहेत। तरी हे सरकार, केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही, निष्ठुर सरकार आहे। अशा केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये BLO साहेब म्हणून अंगणवाडी सेविकांना जे काम दिलं आहे त्यासाठी पैसे त्यांना दिले जात नाही। BLOच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये त्यांना मानधन मिळतं, मात्र आमच्या गरीब कष्टकरी अंगणवाडी ताईंना 1 रुपया सुद्धा दिलं जात नाही। आमची इलेक्शन कमिशनरना विनंती आहे, कलेक्टर साहेबांना विनंती आहे
की अंगणवाडी सेविकांना BLO साहेब म्हणून काम करणाऱ्या त्यांना त्याचं मानधन दिलं पाहिजे आणि यापुढं BLOचं काम त्यांना देऊ नये यासाठी आजचा हा मोर्चा आम्ही काढू. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.